नमस्कार. टॉक टाइममध्ये मी दीप्तीलेले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सर्वसामान्य माणूस आपल्यासारखा जेव्हा वर्तमानपत्र वाचतो किंवा न्यूज चॅनल बघतो तेव्हा त्यावेळेला आपण एवढंच बघतो की शेअर मार्केट कोसळलं किंवा सेन्सेक्सचा भाव वधारला. तर हे दोन्ही गोष्टी नक्की काय आहेत हे मात्र सर्वसामान्य माणसाला कळतच असं नाही. आणि पूर्वी तर एक काळ असा होता की जेव्हा शेअर्समध्ये पैसे गुंतवणं म्हणजे रिस्क आणि ते बुडलेच असं सगळ्यांना सर्वसामान्यांना वाटायचं. पण आताचा काळ बदललाय. शेअरमध्ये गुंतवणूक करणं ही पुरुष स्त्री कोणीही असो ते जरा उत्सुक असतात त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी. शेअर मार्केटमधली गुंतवणूक असो किंवा काहीही असो, कुठलीही गोष्ट ही नीट माहिती करून घेणं खूप गरजेचं असतं, नाहीतर ती रिस्कच ठरते. त्यामुळे आजच्या काळात शेअर मार्केट प्रशिक्षणाची गरज याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक रवींद्र भारती. आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्राध्यापक रवींद्र भारती हे भारती शेअर मार्केट क्लासेसचे फाउंडर आणि डायरेक्टर आहेत. तर आपण त्यांच्याकडनंच आज जाणून घेऊया की त्यांच्या कंपनीची सुरुवात कशी झाली, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं म्हणजे नक्की काय आणि मुळात शेअर मार्केटचं काम नक्की कसं चालतं आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. सर, आपल्या भारती शेअर मार्केट क्लासेस आपल्या कंपनीची सुरुवात कधी झाली, कंपनीचं मिशन काय आहे, विजन काय आहे याविषयी आम्हाला सांगा. सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेला माझा मनापासून नमस्कार आणि IBN लोकमतलाही धन्यवाद की मला या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर माझं मत मांडण्याची मला संधी उपलब्ध करून दिली. तर सुरुवात म्हणाल तर मॅडम माझी 12 वर्षापूर्वी मी 11वीमध्ये असताना शेअर मार्केटमध्ये माझी एंट्री झाली. 10वीपर्यंतचं शिक्षण माझं गावाकडे झालं. शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. तर उरई कांचन हे माझं गाव, बोरिआंदी तालुका, दौंड तालुक्यातील गाव. तर ते साधारणतः 30 ते 35 किलोमीटर अंतरावरून पुण्यापासून दूर आहे. तर मला 11वीसाठी पुण्याला ॲडमिशन घ्यावं लागलं आणि मला हॉस्टेलला राहावं लागलं कारण येणं जाणं थोडंसं लांब पडायचं. तर हॉस्टेलला मला दुसऱ्या मजल्यावरती रूम मिळायची आणि पहिल्या मजल्यावरून मी ज्यावेळेस जायचो घरी जाताना कॉलेजवरून सुटल्यानंतर, तर काही मुलं लॅपटॉप समोर बसलेली असायची. त्यांचा दरवाजा रूमचा उघडा असायचा आणि लाल हिरवं लुकलुक टुकटुक काहीतरी त्यांच्यासमोर ते चाललेलं असायचं. त्यामुळे मी एक 2-3 दिवस सुरुवातीला गेलो आणि मला थोडंसं कुतूहल वाटायला लागलं की बरे आपण हे गावाकडे असं कधी पिक्चर पाहिलेलं नाही आणि हे नेमकं काय आहे हे नेमकं. म्हणून मी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हे लोक काय करतायत नेमकं. तर तिथं थोडंसं कसं असतं, सुरुवातीला बाहेरून गेल्यामुळे थोडंसं लाजतो माणूस, म्हणून मी थोडंसं लांब बसून अंदाज घेतला किंवा हे मुलं म्हणतायत की आज 200 मिळाले, उद्या 500 मिळाले, 300 मिळाले, 100 रुपये मिळाले. तर ते संध्याकाळी सोनं चांदी गोल्ड सिल्वर हे कमोडिटी मार्केट चालू असतं तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचे. आणि ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की बाबा आपल्याला पण रोजचे 50 रुपये जरी मिळाले तरी चांगलं म्हणजे छान होईल. तर म्हणून मी त्यांना विचारलं बाबा ह्याच्यामध्ये काय करावं लागतं. तर ते म्हटले ह्याच्यामध्ये पैसे गुंतवावे लागतात. तर 10वीमध्ये मेरिटमध्ये आल्यामुळे तर मला स्कॉलरशिप वगैरे मिळाली होती म्हणून मी त्यांच्याकडे 10,000 रुपये दिले. तर ते सांगायचे की आज 50 मिळाले, उद्या 100 मिळाले, बरोबर. तिसऱ्या दिवस सांगायचे 200 रुपये गेले. मग मी नाराज व्हायचो एकदम की बाबा ह्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी चुकतंय, म्हणजे ह्यांच्या सिस्टीममध्ये काहीतरी गडबड आहे. 1 दिवस मिळतात, 2 दिवस मिळतायत आणि चौथ्या दिवशी एकदम घालवतायत, म्हणजे काहीतरी चुकतंय त्यांचं. म्हणून मी म्हटलं हे आपल्याला प्रोफेशनली करण्याची गरज आहे. तर त्यांना म्हटलं कुठं केलं हे. तर ह्याच्यासाठी डीमॅट अकाउंट लागतं. मग मी मायनर होतो त्यावेळी, तर मी वडिलांच्या नावावरती डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि शेअर मार्केटला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी ब्रोकरकडे जाऊन वेगवेगळ्या माहिती घेत गेलो. त्याच्यानंतर मी एक्झाम दिल्या आणि शेअर मार्केटचे वेगवेगळे कोर्सेस करून हे प्रोफेशनली करायला सुरुवात केली. आणि असं ठरवलं की आपल्याला जशी ह्याच्यामध्ये लोकांना नुकसान होतं अपूर्ण माहितीने जर काम केलं तर म्हणून हे शिकण्याची गरज प्रत्येकाला आहे आणि म्हणून मी हे शेअर मार्केटचे कोर्सेस सुरू केले. तर आपले आता 5 ब्रांचेस आहेत, पुणे, चिंचवड, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक. आणि येत्या 2 वर्षामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एज्युकेशन घेऊन जायचंय, पोचायचंय. तर हे आपल्या कंपनीचं मिशन आहे. बरोबर. पण हे शेअर मार्केट असं जे आपण म्हणतो ते शेअर म्हणजे नक्की काय असतं हे सगळ्यांना सांगा. आता शेअर म्हणजे नेमकं शेअर म्हणजे एक इट इज अ पार्ट ऑफ ओनरशिप, एक गुंतवणूकदाराचा हिस्सा, मालकीचा हिस्सा. म्हणजे काय, जर आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले तर आपण त्या कंपनीचे तेवढ्या शेअर्स पुरते मालक असतो आणि त्या कंपनीला जो होणारा प्रॉफिट असतो तर आपल्या शेअरचा प्रॉफिट आपल्या वाट्याला मिळतो. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ ओनरशिप. बरोबर. आता तुम्ही उल्लेख केलात आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं शेअर्समध्ये म्हणजे एक प्रकारची रिस्क किंवा ते बुडणारच असं एक लोकांचा समज होता. तर आता तुम्ही सांगा की इथे जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे ठरवले तर त्याचा नक्की फायदा काय होतो. शेअर मार्केटमध्ये मॅडम अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला सांगता येतील. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेअर मार्केटमध्ये कॅपिटल ॲप्रिसिएशन, म्हणजे आपण जे पैसे भरतो तर आपल्या शेअरची किंमत हळूहळू वाढत जाते भविष्यामध्ये. दुसरा फायदा असा की त्याला आपल्याला शेअर्सवरती डिव्हिडंड मिळतो. डिव्हिडंड म्हणजे नफ्यामध्ये हिस्सा मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला बोनस शेअर्स मिळतात. जर आपण इन्फोसिस सारखी कंपनी पाहिली किंवा विप्रो सारखी कंपनी पाहिली तर आज ज्याने 100 शेअर घेतले होते आज त्याच्याकडे
इन्फोसिस सारख्या कंपनीत आज 51,000 शेअर बोनसमध्ये मिळालेत त्याला. म्हणजे एकास एक बोनस, एकास 2 बोनस, असे बोनसला बोनस शेअर्स फ्री मिळतात. तर ते बोनस मिळतो आपल्याला, डिव्हिडंड मिळतो, परत टॅक्स सेव्हिंग बेनिफिट मिळतात आपल्याला. 1 वर्षानंतर शेअर मार्केटमध्ये पैसा जो गुंतवतो तर ते पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. तुम्ही करोडो रुपये यामधून कमवले तरी त्याच्यावरती एकही रुपया टॅक्स भरायची तुम्हाला आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर वोटिंग राईट्स मिळतात आपल्याला, म्हणजे मतदानाचा अधिकार मिळतो. जरी आपल्याकडे एक शेअर जरी असला तरी आपल्याला अॅन्युअल जनरल मिटिंगला बोलवणं येतं की बाबा तुम्ही इकडे या, तुम्ही वोटिंग करा, तुम्हाला डायरेक्टर बॉडी निवडण्याचा तुम्हाला अधिकार असतो. तर प्लस आपण ही शेअर म्हणजे एक प्रकारची तुमची प्रॉपर्टी आहे. जसं आपण फ्लॅट घेतो, जमीन घेतो, गोल्ड घेतो, बरोबर. तर ती जशी प्रॉपर्टी आहे तशी शेअर सुद्धा एक प्रकारची प्रॉपर्टी आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लोन सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हाइड होतं शेअर्सच्या अगेन्स्ट. तर हे सगळे फायदे आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मिळतात. बरोबर. हे तर झाले गुंतवणूकदाराचे फायदे. पण एक व्यवसाय म्हणून जर आपण हा निवडला तर त्याला काय फायदा होतो? तर आजच्या काळामध्ये व्यवसाय म्हणून जर शेअर मार्केट निवडला तर सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे आणि तो प्रत्येकाने निवडलाच पाहिजे. कारण आज जर बघितलं आपण तर शेअर मार्केट हे एकदम इझी ऑनलाईन आहे. कुठल्याही आपण इझी ऍक्सेस करून कुठल्याही जागेवरून ते करू शकतो. अमुक योग्य ठिकाणीच बसलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला ऑफिसची, फर्निचरची, सेटअपची आवश्यकता नाहीये. कोणावरती आपल्याला डिपेंड राहायची गरज नाही. आज आपण पाहिलं की एखादा बिझनेस सुरू करायचा म्हटलं तर कामगार आले, सेटअप आला आणि कामगारांवरती आपल्याला डिपेंड राहावं लागतं. 2 दिवस तो जर आला नाही तर आपल्याला टेन्शन येतं इकडे. तर इथं तसं कोणावरती डिपेंड राहायची गरज नाहीये. हे इंडिपेंडंट आहे. ह्याच्यामध्ये एज फ्लेक्झिबिलिटी आहे. कुणीही एकदम अगदी मायनर सुद्धा त्याच्यामध्ये काम करू शकतो. एजेड माणूस, किती वयस्कर माणूस असेल तरी तोही त्याच्यामध्ये काम करू शकतो. प्रोफेशनची अट नाहीये. हाऊसवाईफ त्याच्यामध्ये काम करू शकते, स्टुडंट काम करू शकतात, वकील, गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हणजे सगळ्या प्रकारच्या माणसांना इथे फ्लेक्झिबिलिटी आहे. इथे कोणीही शेअर मार्केट करू शकतं. अगदी शेतकरी सुद्धा, कमी शिकलेले लोक, अंगठा बहादूर लोक सुद्धा याच्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारामध्ये पैसे कमवतात. माझ्याच इन्स्टिट्यूटमध्ये भरपूर लोक असे आहेत की शेतकरी कुटुंबातून ते आलेले आहेत आणि ते शिकून चांगल्या प्रकारे आता शेअर मार्केटमध्ये काम करतात. म्हणजे हे कुणीही आणि इझिली कुठूनही करू शकतं. ऑनलाईन आहे, हे मोबाईलवरती करता येतं तुम्हाला. कुठं बस स्टॉपवर जरी 5-10 मिनिटं बसलो आपण तरी चालता बोलता आपण बसता बसल्या ट्रेडिंग करू शकतो, बाय सेल करू शकतो. तर इतक्या फॅसिलिटी उपलब्ध झालेल्या आहेत आता. त्यामुळे हे करणं आज प्रत्येकासाठी गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आणि शेअर मार्केट असं आपण नेहमी नुसता एक शब्द वापरतो, पण शेअर मार्केट म्हणजे काय, त्याचा काही प्रकार असतात, कशात नक्की गुंतवणूक करण्यासाठी त्याचं काय, ते जरा सविस्तर आम्हाला सांगा. मॅडम, शेअर मार्केट ज्यावेळेस म्हणलं जातं तर शेअर मार्केट म्हणजे ऍक्च्युली आपण सांगितलं तर त्याला मला इक्विटी मार्केट म्हणतात. तर इक्विटी मार्केटमध्ये काय असतं, कंपन्यांचे शेअर्स असतात, जसं टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती, बजाज, विप्रो. तर ह्या कंपन्या ऍक्च्युली त्याला शेअर मार्केट म्हणतात. तर हे एक मार्केट असतं. दुसरं एक मार्केट असतं त्याला म्हणतात कमोडिटी मार्केट. त्याच्यामध्ये वस्तू बाजार जसं गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, कॉपर, झिंक, त्याचप्रमाणे ॲग्रो कमोडिटीज, गहू, तांदूळ, विलायची, ज्वार, बाजरा, सोयाबीन, मेज, अशा ॲग्रो कमोडिटीवरती कमोडिटी मार्केटमध्ये काम केलं जातं. प्लस आपल्याकडे करन्सी मार्केट असतं. करन्सी मार्केट म्हणजे चलन बाजार. आता आपली करन्सी कुठली आहे इंडियाची, तर रुपया. तसं US डॉलर, युरो, ग्रेट ब्रिटन पाऊंड, जपानचा येन, हे करन्सीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी करन्सी मार्केट अवेलेबल आहे. अशा 3 प्रकारच्या मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये टोटली काम केलं जातं. बरोबर. पण आता अगदी सर्वसामान्य माणूस, तुम्ही म्हणालात की कुणीही इथे सुरुवात करू शकतं, अगदी मायनर असेल तरी, किंवा अगदी ज्याला फार शिक्षण झालेलं नाहीये, प्रोफेशनची अट नाही, सगळं मान्य. पण एक सर्वसामान्य माणसाला जर आज सुरुवात करायची आहे शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायला किंवा एक त्यामध्ये त्याला काम करायचंय, तर त्याची नक्की सुरुवात त्यांनी कुठून, कशी करायची आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय? सर्वात महत्वाचा ज्यावेळेस सुरुवातीचा विषय येतो तर सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना आपण अगोदर नॉलेज घेतलं पाहिजे. फर्स्ट येतो त्याच्यामध्ये नॉलेज. कारण नॉलेज नसेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये लॉसमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. तुम्ही व्यवस्थित प्रॉपर नॉलेज घेऊन जर काम केलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही नेहमी प्रॉफिटमध्येच असाल. जर बघा, आपण बघतो, लोक ऐकतो की शेअर मार्केटमध्ये लॉस होतो तर लोक काय करतात, पाण्यामध्ये पोहायला नाही शिकतात, डायरेक्ट उडी मारतात आणि मग ते त्याच्यामध्ये बुडण्याचे चान्सेस असतात. तर आपण प्रॉपर अगोदर शिकलं पाहिजे की व्यवस्थित हे मार्केटचे प्रकार कुठले, त्याच्यामध्ये काम कसं चालतं, ह्याच्यामध्ये आपण पैसे कसे कमवू शकतो, हे व्यवस्थित डीप नॉलेज घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप अशी की त्याच्यामध्ये आपल्याला डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हा कन्सेप्ट असतो. तर ते डीमॅट अकाउंट आपण ओपन केलं पाहिजे. तर ते डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, त्यासाठी डॉक्युमेंट लागतात. तर ती डिटेल माहितीसाठी आमचे नंबर आपण डिस्प्ले केलेले आहेत. तर लोकांनी ते सेव्ह करून घेऊ शकतात किंवा ते नंबर स्क्रीनशॉट घेऊ शकतात. त्यांना आम्ही डिटेलमध्ये मिस कॉल दिल्यानंतर आम्ही त्यांना ते सांगू व्यवस्थित सगळं कागदपत्र वगैरे त्याची आपण डिटेलमध्ये सविस्तर माहिती देऊ. नक्कीच. आपण ह्या प्रक्रियेविषयी जाणून घेतलं. आता खरोखर पैसे कसे कमवायचे याविषयी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे, पण ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइम मध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा फक्त IBN न्यूज. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आज बोलतोय ते शेअर मार्केट
चं जे शिक्षण घ्यायचं असतं, प्रशिक्षण, कुठलीही गोष्ट ही प्रशिक्षणाशिवाय आपण नीट करू शकत नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये आजच्या काळात प्रशिक्षणाची गरज काय आहे, का आहे, याविषयी आपण जाणून घेतोय प्राध्यापक रवींद्र भारती यांच्याकडनं. सर, आपण आता प्रक्रिया समजावून सांगितलीत की आपण नक्की सुरुवात कशी करायची, कुठून करायची, पण मुळात याच्यात प्रकार काय काय आहेत, आपण कशा प्रकारे याच्यामध्ये पैसा कमवू शकतो? शेअर मार्केटमध्ये मॅडम प्रॉपरली पाहिलं आपण तर पैसे कमवायचे दोनच प्रकार आहेत. दोन लोक असतात त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये काम करणारे. एक असतो इन्व्हेस्टमेंट करणारा इन्व्हेस्टर आणि दुसरा असतो ट्रेडर करणारा ट्रेडर. म्हणजे इन्व्हेस्टर आणि ट्रेडर हे दोन प्रकार आहेत शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे. इन्व्हेस्टर जो असतो तो लॉंग टर्मने मार्केटमध्ये, लॉंग टर्मच्या व्ह्यूने मार्केटमध्ये आलेला असतो. तर तो फुल पैसे भरतो शेअरचे आणि ते पूर्ण त्याच्या नावावरती मालकी ट्रान्सफर करून घेतो आणि त्या शेअरची किंमत ज्यावेळेस वाढेल त्याच वेळेस तो विकतो. म्हणजे इन्व्हेस्टरला लॉसचे चान्सेस खूप कमी असतात. तो नेहमी प्रॉफिटमध्येच असतो, कारण जरी त्याने खरेदी केल्यानंतर शेअरच्या किमती जरी खाली आल्या तरी त्याला विकायची घाई नसते, कारण त्यांनी तो पूर्णपणे त्या शेअरचे पैसे भरलेले असतात. तो पूर्णपणे त्या शेअरचा मालक असतो आणि तो वाढल्यानंतर ते शेअर्स विकू शकतो. म्हणजे इथे इन्व्हेस्टर हा कंटिन्यू पाहिला आपण तर शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट असतो. तर इन्व्हेस्टमेंटचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मी एक जमिनीचं छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला. थोडक्यात 1 एकर जमीन 50 लाख रुपयाची जमीन आहे, तर आपण त्या जमिनीचे पूर्ण पैसे देतो आणि त्याचा 7/12 आपल्या नावावरती करून घेतो. म्हणजे आपण त्या पूर्णपणे जमिनीचे मालक झालो. मग त्या जमिनीचे काही जे फायदे असतील ते सगळे आपल्याला मिळत राहणार भविष्यामध्ये. तसं आपण एकदा शेअर्स खरेदी केले तर त्या शेअर्समध्ये आपल्याला डिव्हिडंड, बोनस, त्याचे सगळे फायदे, लोन फॅसिलिटी, टॅक्स सेव्हिंग बेनिफिट्स, वोटिंग राईट्स आपण कंटिन्यू आपण त्याच्यामध्ये घेत राहतो. आपल्या भारतामध्ये भरपूर कुटुंब अशी आहेत की त्यांनी शेअर्स घेऊन ठेवलेत आणि मस्त त्यांच्या आजोबांनी, वडिलांनी आणि मस्त आता त्यांचे वारसदार डिव्हिडंड बोनसवर मस्त आईश करतायत, समुद्रकिनारी फिरून मस्त जग फिरतायत. म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा हा माणूस काम करत नाही, ऍक्च्युली करतो काय, मस्त BMW मध्ये फिरतो, गाडीमध्ये फिरतो आणि आपल्यासारखा तर हा रोज डबा घेऊन कामावरती जात नाही. हा करतो काय, तर हे लोक इन्व्हेस्टर असतात. ह्या लोकांनी पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो आणि पैसा त्या लोकांसाठी काम करत असतो. तर इथे आपण इन्व्हेस्टमेंटचं पाहिलं तर दुसरा असतो ट्रेडर. ट्रेडर हा असतो की हा शॉर्ट टर्म मध्ये त्याचा व्ह्यू असतो. शॉर्ट टर्म मध्ये मार्केटमध्ये एंट्री करून कमी भांडवलावरती काम करून त्याचा पैसा कमवण्याचं इंटेन्शन असतं. सपोज मी आता जसं मी जमिनीचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला की तो 50 लाख रुपये भरून तो पूर्ण पैसे भरतो आणि 7/12 करतो. तसं ट्रेडर हा काय करतो, 50 लाखाची जमीन आहे तर तो फक्त 5 लाख रुपये टोकन भरतो आणि त्याची विसार पावती करतो. म्हणजे तो पूर्ण पैसे भरत नाही, तो इथं शॉर्ट टर्म मध्ये व्यवहार करतोय. इंटेन्शन पहा त्याचं कसं आहे. आणि 50 लाखाची जमीन सपोज तो 2 महिन्याची 3 महिन्याची मुदत घेतो, टोकन रिसीट ज्याला म्हणतो आपण, विसार पावती करतो आणि समजा 3 महिन्याच्या मध्ये त्याला गिराईक आलं 55 लाखाला, तो ती जमीन विकून टाकतो. म्हणजे त्याने 5 लाखच भरले आणि 5 लाखावर 5 लाख प्रॉफिट मिळवला. तर ह्याला म्हणतात ट्रेडिंग. तर शॉर्ट टर्म इंटेन्शनने आलेली सुद्धा लोक मार्केटमध्ये भरपूर आहेत. तर त्याच्यामध्ये जर आपल्याला व्यवस्थित स्टडी केला आपण, त्याचे रूल सगळे, स्टॉप लॉस, डिसिप्लिन सगळे फॉलो केले तर ट्रेडिंगमधूनही माणूस आपण रेग्युलररित्या इंट्राडेमधूनही, डिलिव्हरीमधूनही आणि पोझिशनली सुद्धा मार्केटमधून चांगला पैसा उभा करू शकतो. तर हे 2 प्रकार आहेत, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग हे 2 प्रकार आहेत शेअर मार्केटमध्ये. पण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं आणि खास करून बँकेत हे सगळ्यात सेफ लोकांना वाटतं. तर बँकेत पैसा गुंतवणं किंवा तिथे ठेवणं हे लोकांना बरं वाटतं. तर या दोन्ही नक्की काय फरक म्हणजे आहे की बँकेत पैसा गुंतवणं आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणं? आता आज जर आपण पाहिलं, आर्थिक साक्षरता जर म्हणतो आपण, आज वेगवेगळ्या मार्गाने आपण पैसे कमवतो. तर आपण जर बँकेमध्ये एफडी केली तर जनरल नॅशनलाइज बँकांमध्ये आपल्याला 7% आपल्याला व्याजदर मिळतं, बरोबर. आणि आपण ऍक्च्युअलमध्ये जर आपण महागाई पाहिली तर 7 ते 8% आपली महागाई वाढतीये. म्हणजे आपल्याला बँकेमध्ये एफडी वरती व्याज मिळते 7% आणि महागाई वाढतीये 8% ऍक्च्युअलमध्ये. म्हणजे जवळपास 1% आपण तिथेच मायनसमध्ये. आणि जर आपण त्याच्यावरती टॅक्स जर पे केलं, टॅक्स पेअर जर असेल आपण, 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असेल आपण, 20% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असेल तर 2% आणखीन आपल्याला तिथं लॉस होतो. म्हणजे जवळपास 2 ते 3% आपण बँकेमध्ये ऍक्च्युअलमध्ये मायनसमध्ये असतो जर इन्फ्लेशनचा आपण विचार केला तर बँकेमध्ये पैसे ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही त्याच बँकांचे शेअर जरी खरेदी केले तरी ते पैसे आपल्याला टॅक्स फ्री असतात आणि त्याच्यामध्ये त्याच्या कितीतरी पटीने जास्त फायदा होतो. तर म्हणून आमचं असं सांगणं असतं की तुमचा स्टेट बँकेवरती विश्वास आहे तर स्टेट बँकेमध्ये एफडी करण्याच्या ऐवजी स्टेट बँकेचे शेअर घेऊन ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पैसे मिळतील. फक्त ते व्यवस्थित, फक्त आपण त्याला नॉलेज घेऊन ते प्रॉपर केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून सांगता तसं की पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण ह्याच्यात उतरता कामा नये. माहिती घ्यावी आणि मग पुढे आपण याच्यात काम करावं. शेअर मार्केटमध्ये जे काम करणारे लोक आहेत तर ते सांगतात की जेव्हा शेअर मार्केट कोसळतं तर त्यावेळेला सुद्धा आपण त्याच्यातनं पैसा कमवू शकतो. तर हे कसं काय म्हणजे शक्य असतं? कसं असतं मॅडम, शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारे, जे ट्रेडिंगमध्ये 2 प्रकारचे लोक व्ह्यू असतात. काही लोकांना वाटतं की आज मार्केट वरती जाणार आहे, काही लोकांना वाटतं आज मार्केट खाली पडणार आहे. तर वर जाताना जो व्ह्यू असतो लोकांचा त्याला म्हणतात लॉंग पोझिशन. त्याच्यामध्ये मार्केट वर जाताना फायदा होतो. म्हणजे 100ला मी जर शेअर घेतला अगोदर आणि मी 102ला विकला तर मला 2 रुपये प्रॉफिट होतो, त्याला म्हणतात लॉंग पोझिशन. म्हणजे अगोदर त्याच्यामध्ये बाय करायचं आणि नंतर सेल करायचं. तर त्याच्यामध्ये समजा मी 100ला खरेदी केला आणि 102ला विकला तर मला 2 रुपये प्रॉफिट होतो. तर हे तर सगळ्यांना माहिती असते, ही कॉमन गोष्ट आहे. 100ची गोष्ट आपण 102ला विकली तर 2 रुपये प्रॉफिट होतो. पण आता ही गोष्ट लोकांनी ऐकलेली नसते की लोकांना वाटतं की 100 वरून जर
रेट 98 आला तर लॉस होईल, बरोबर. तर दुसरा प्रकार असा असतो की ज्यावेळेस 100 वरून ज्यावेळेस मार्केट 98 येतो तरीही फायदा होतो, त्याला म्हणतात शॉर्ट सेल पोझिशन शेअर मार्केटच्या भाषेमध्ये. तर शॉर्ट सेलमध्ये काय करावं लागतं, आपल्याला अगोदर विकावं लागतं आणि नंतर खरेदी करावं लागतं. म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू नसेल तरी आपण ती अगोदर विकू शकतो. तसे ॲक्सिस मार्केटमध्ये दिलेले आहेत, फक्त ते शॉर्ट सेल पोझिशनमध्ये आपल्याला ते काम करण्यासाठी त्याचं थोडंसं डीपमध्ये, म्हणजे असं डायरेक्टली ते सांगून समजत नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ते स्टडी नंतरच समजतं. पण ही गोष्ट खरी आहे की मार्केट वर जाताना पण आपण लॉंग पोझिशनमध्ये पैसे कमवू शकतो आणि मार्केट खाली पडताना पण आपण शॉर्ट सेल पोझिशनमध्ये पैसे कमवू शकतो. बरोबर. सुरुवातीला जर मी म्हटलं होतं तसं की आता हे तर तुम्ही पुढच्या गोष्टी सांगताय, पण ही एक प्रकारची रिस्क आहे असं पूर्वीपासून लोकांना वाटत आलेलं आहे की शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं म्हणजे ही थोडीशी रिस्क आहे. एक प्रकारचा जुगार म्हटला तरी त्याला असं म्हटलंही जातं पहिल्यापासून की तो एक प्रकारचा जुगार आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे की शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं हा खरोखरच एक रिस्क आहे? मॅडम, आता कसं माहिती आहे का, मी ज्यावेळेस ह्या करिअरला सुरुवात केली तर मला म्हणजे रिस्क आहे, जुगार आहे, मला सुद्धा हेच ऐकायला मिळायचं की बाबा तू इंजिनिअरिंग झाल्यानंतर, माझी डिग्री झाल्यानंतर मुलांनी माझ्या पॅकेजेस घेतले मोठमोठे आणि तू हे काय करतोय. मला घरातून समाजातून अपोज व्हायला लागलं की बाबा हे शेअर मार्केटमध्ये काम करणं रिस्की आहे. पण माझ्या ऐकण्यातून असं आलं की मी ते ऐकत होतो बाहेर, तर मी रिसर्च केला की बाबा ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये सगळे लोक म्हणतात रिस्क आहे, ही जुगार आहे. तर एक विचार असा केला की जगामध्ये जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून व्यक्ती श्रीमंत होते, वॉरन बफेट, बरोबर, आपण सगळ्यांना त्यांचं नाव परिचित आहे. तर ही व्यक्ती जर जगामध्ये फक्त शेअर मार्केटच्या गुंतवणुकीमधून श्रीमंत होते तर ही जुगार नक्कीच नाहीये. जर जुगार असते तर 5-10 कोटीवरून परत खाली आले असते. आणखीन मी स्टडी केला तर 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोक अशी आहेत की त्यांचे 5,000 करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक फक्त शेअर मार्केटमधून त्यांची संपत्ती आहे. मग ह्या सगळ्याचा अभ्यास लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं असं की बाबा ही जुगार नक्कीच नाहीये, कारण हे लोक जर पैसे कमवू शकतात तर मीही कमवू शकतो आणि माझ्यासारखा कुठलाही माणूस कमवू शकतो, कारण कुणीही आईच्या पोटात शिकून आले नाही कुठली गोष्ट. जे आले इथे नंतर आल्यानंतरच सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. तर नॉलेज ही अशी गोष्ट आहे की तुम्ही एकदा ती प्राप्त केली तर तुम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ शकता आणि शेअर मार्केटमध्ये इथे लिमिट नाहीये. आणि हे इतकं पोटेन्शियल आहे मार्केटमध्ये की इथे तुम्हाला नंतर आल्यानंतर की तुम्ही 2,000 गुंतवा सुरुवात करा, 5,000 पासून सुरुवात करा, मंथली तुम्ही 5,000 गुंतवा, 2,000 गुंतवा, 10 लाख गुंतवा, इथे कितीही तुम्ही एका क्लिकवरती तुमचे लाखो शेअर्स बायसेल होतात. त्यामुळे मला सांगायचं असं की ही जुगार नाहीये, हे तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे की तुम्ही सल्ला कोणाचा घेता. आपण जर आज बघतो शाळेमध्ये जरी शिक्षक शिकवत असतात तर काही विद्यार्थी फेल होतात तर काही टॉपला येतात. तर तुम्ही फेल होण्याचा सल्ला घ्यायला गेलो तर तो म्हणतो शिकून कुणाचं भलं झालंय. आपण एक जनरली डायलॉग ऐकतो, पण जो टॉप होणार आहे तो त्याचं महत्व पटवून देतो, बरोबर. म्हणजे ते शेअर मार्केटमध्ये दोष नाहीये, तर त्या लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये दोष आहे. लोक त्याला फक्त ट्रेडिंगच करतात, मग ते कमी लालच करून एका दिवसात ते महिन्यामध्ये करोडपती व्हायला पाहतात शेअर मार्केटचा टूल, तर त्याच्यामुळे त्यांचा लॉसेस होतो. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजने पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये कायम प्रॉफिटच आहे आणि लोक करोडो रुपये ह्याच्यामधून मिळवतायत. आणि जगामधले करोडपती लोक आहेत त्यांची संपत्ती ही शेअर्समध्येच मोजली जाते. आपण पाहिलं ठराविक स्टेज नंतर लोक हे सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट ही शेअर्समध्ये असते, त्यामुळे हे मस्ट आहे. आज शेअर्स घेऊन ठेवणे हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे की रिस्क जरी असली तरी सुद्धा अभ्यास करून जर आपण ह्याच्यात उतरलो तर आपला फायदा नक्कीच होऊ शकतो आणि आपण त्याच्याकडे कसे बघतोय हेही तितकंच महत्वाचं आहे. बोलत राहूया आपण. ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइम मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि सर, आपण आता सारखं म्हणतोय की अभ्यास करून एखादी गोष्ट केली पाहिजे, शेअर मार्केटचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. तर आपल्या संस्थेमध्ये असे कुठले कुठले कोर्सेस आहेत की जिथे शिकवलं जातं आणि आपल्या संस्थेमध्ये असे कुठले कुठले कोर्सेस आहेत आणि नक्की आपण काय शिकायला पाहिजे? बरं मॅडम, शेअर मार्केटमध्ये टोटल आमच्याकडे 7 प्रकारचे कोर्सेस आम्ही कंडक्ट करतो. त्याच्यामध्ये पहिला जो कोर्स आहे तो इक्विटी मार्केट, त्याच्यामध्ये कंपन्यांच्या शेअर्सविषयी माहिती दिली जाते. दुसरा असतो कमोडिटी मार्केट, त्याच्यामध्ये वस्तू बाजार, वेगवेगळे गोल्ड सिल्वर ह्याच्यामध्ये कसं काम करायचं तर ते डिटेल आम्ही कमोडिटी मार्केटच्या कोर्समध्ये शिकवतो. त्याच्यानंतर करन्सी मार्केट म्हणजे चलन बाजार, तर वेगवेगळ्या चलनांवरती आपण करन्सी, डॉलर, युरोमध्ये कसे पैसे कमवू शकतो हे करन्सी मार्केटमध्ये आपण डीपमध्ये शिकवतो. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट, फ्युचर आणि ऑप्शन. मी जसं म्हटलं तुम्हाला कमी पैशांवरती आपण मोठी उलाढाल करू शकतो, तर ते सगळं काम फ्युचर आणि ऑप्शनमध्ये चालतं. तर ते डिटेल फ्युचर आणि ऑप्शन, डेरिव्हेटिव्ह मार्केट या कोर्समध्ये आम्ही शिकवतो. त्याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस, तांत्रिक विश्लेषण, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स, सपोर्ट, पॅटर्न्स, इंडिकेटर्स, व्हॉल्यूम, ओपन इंटरेस्ट या सगळ्याचा अभ्यास करून आपण स्वतः बाय सेल कुठल्या रेटला करायचं, कुठली कंपनी निवडायची, स्वतः कॉल कसा जनरेट करायचा हे डिटेल सगळं आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या कोर्समध्ये शिकवतो. त्याच्यानंतर 5वा कोर्स आहे आपला डीमॅट अकाउंट ट्रेडिंग सॉफ्टवेअर. आपण स्वतः डीमॅट अकाउंट कसं हँडल करायचं, मोबाईलवरती, लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती आपण ट्रेडिंग कसं करायचं हे सगळं प्रॅक्टिकली त्या
कोर्समध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर ट्रेडिंग टेक्निक्स अँड स्ट्रॅटर्जीज हा 6 नंबरचा कोर्स आहे आपला. त्याच्यामध्ये अनुभवाच्या अशा 10 ते 12 टेक्निक्स तुम्हाला शिकवल्या जातात की त्या टेक्निक्स 100% तुम्ही फॉलो केले, डिसिप्लिन ठेवून जर काम केलं की त्याच्यामध्ये महिन्याच्या शेवटी तुम्हाला गॅरंटेड रिटर्न्स मिळतील. अशा त्या टेक्निक्स आहेत, त्या तुम्हाला टेक्निक्स आणि स्ट्रॅटर्जीजमध्ये शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर शेवटचा 7वा कोर्स आहे आमचा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग. ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या बॅकग्राऊंडप्रमाणे त्याने सपोज एखाद्याचे 2,000 असतील, कोणाचे 5,000 सुरुवात करत असेल, कोणाचे 1 कोटी असतील, 10 लाख असतील, काही असेल, त्याच्या बॅकग्राऊंडप्रमाणे त्याने पैसा कमोडिटीमध्ये किती ठेवावा, इक्विटीमध्ये किती ठेवावा, इन्व्हेस्टमेंटमध्ये किती ठेवावा, ट्रेडिंगमध्ये किती ठेवावा, हे सगळं त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्यामध्ये डिटेल शिकवलं जातं. तर असे 7 प्रकारचे कोर्सेस आपण त्याच्यामध्ये कंडक्ट करत असतो. पण ह्या कोर्सेस केल्यानंतर लोकांना त्याचा नक्की काय फायदा होऊ शकतो? आता कोर्सेस केल्यानंतर लोकांना फायदा म्हणजे शेअर मार्केटचे संपूर्ण 100% व्यवस्थित डीप नॉलेज मिळून जाईल. त्याच्यानंतर कोर्स केल्यानंतर स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं त्यांना की जे घरी बसून सुद्धा ते व्यवस्थित अभ्यास करू शकतात. त्याच्यानंतर ते प्रोफेशनल ट्रेडर बनणार. म्हणजे एकदा हा कोर्स केल्यानंतर त्यांना परत ह्याची त्याची मदत घ्यायची गरज नाही. बाबा आज कुठला शेअर घेऊ, कितीला विकू, टार्गेट किती लावू, स्टॉप लॉस किती लावू. तर ह्या सगळ्या गोष्टी तो घरी बसल्या स्वतः जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर आम्ही लाईफ टाईम मेंबरशिप देतो. म्हणजे एकदा कोर्स केल्यानंतर तो लाईफमध्ये कितीही वेळा तो रिपीट करू शकतो. कारण नॉलेज नेहमी रिफ्रेश करायची गरज असते. तर त्याला परत नंतर फीस द्यायची गरज नाही. त्याला आम्ही लाईफ टाईम मेंबरशिप प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर आम्ही ॲडवायझरी प्रोव्हाइड करतो की आज कुठले शेअर घेतले पाहिजे, लॉंग टर्मसाठी कुठले शेअर घेतले पाहिजे, तर त्याचे आम्ही ॲडवाईस फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर त्यांना डीमॅट अकाउंट आमच्या संस्थेमध्ये फ्रीमध्ये ओपन करून दिलं जातं. जॉबसाठी, बिझनेससाठी 100% सपोर्ट मिळतो. आपण जर पाहिलं आज तर 99% मार्केट अजून ओपन आहे. फक्त 1% लोक शेअर मार्केटमध्ये काम करतायत. तर जॉबच्या आणि बिझनेसच्या सुद्धा खूप संधी आहेत. त्याच्यानंतर NCFM NISM एक्झाम असतात, त्या एक्झामचं तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं. आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ISO सर्टिफिकेट मिळतं. तर ह्या सगळे फायदे तुम्हाला आमचे कोर्स केल्यानंतर मिळून जातात त्याच्यामध्ये. आणि ह्या जाता जाता अगदी शेवटी की ह्या प्रशिक्षणाची नेमकी गरज कोणाला आहे? आज 21व्या शतकामध्ये प्रत्येकाला ह्या गोष्टीची गरज आहे. कारण आपल्याकडे येणारा 1 रुपया ठरवतो तुम्ही 10 वर्षानंतर कुठं असणार आहे. त्यामुळे आपण ज्या ज्या मार्गांनी पैसे कमवतोय तो 1-1 रुपया आपला व्यवस्थित इन्व्हेस्ट झाला पाहिजे. तरच आपण भविष्यामध्ये आर्थिक साक्षरता मिळवणार आहे, आर्थिक समृद्धी, स्वातंत्र्य मिळवणार आहे. म्हणून प्रत्येकाला, हाऊसवाईफला, स्टुडंटला, एनी प्रोफेशन, प्रत्येकाला, बिझनेसमॅनला, नोकरी करण्याला, प्रत्येकाला हे शेअर मार्केट शिकून घेण्याची आज 21व्या शतकामध्ये गरज आहे. नक्कीच, धन्यवाद. तुम्ही आम्हाला या सगळ्याविषयी माहिती दिलीत की आजच्या काळामध्ये शेअर मार्केटच्या प्रशिक्षणाची गरज काय आहे याबद्दल सविस्तर बोललात. मनपूर्वक धन्यवाद. टॉक टाइम मध्ये सुद्धा आपण आज इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा फक्त IBN लोकमत.